यू, कसे आहात तुम्ही सगळेजण? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण ना फिरायला आलेलो आहोत एवेज वर्ल्ड थीम पार्कमध्ये, जे आहे भिलार म्हणजेच पाचगणी महाबळेश्वर आमच्या इकडे. तर तुम्ही ना कधी फिरायला वगैरे जात असाल पुण्यावरून तिकडे, तर तुम्ही नक्की ते एकदा विजिट करा तुमच्या मुलांना घेऊन, कारण हे ना एकदमच मस्त असं थीम पार्क आहे, जिथे ना सेल्फी एरेना, ॲडव्हेंचर पार्क आणि जंगल सफारी अशा पद्धतीचे वेगवेगळं कार्टून्स वगैरे आहेत, कॉमिक्स आहेत, नेचर आणि वाईल्ड लाईफ जर तुम्हाला एन्जॉय करायचे असेल तर इकडे नक्की तुम्ही विजिट करा. तर आम्ही सुद्धा इकडे पहिल्यांदाच आलेलो आहे. फार मोठा एरिया नाही आहे, थोडासा मीडियम साईजचाच एरिया आहे, छोटाच आहे, पण छान असं एक्सप्लोअर करायचं असेल ना तुम्हाला तर मस्त आहे. ॲडव्हेंचरसुद्धा आहेत छोटे छोटे, पण ना हे आम्हाला असं वाटलं की मोठ्या माणसांसाठी सुद्धा असेल, म्हणजे मोठ्या माणसांनासुद्धा आलं तर चालतं, पण इथे जास्तीत जास्त एन्जॉय करायला ना लहान मुलांसाठीच भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे इथे जेवढ्या गोष्टी आहेत ना सगळ्या लहान मुलांच्याच आहेत, म्हणजे कार्टून्स असतील, कॉमिक्स, नेचर वगैरे जे सगळं आहे ना. आणि वाईल्ड लाईफ म्हणजेच इथे ना जंगल सफारी आहे. जंगल सफारीमध्ये खूप वेगवेगळे प्राणी वगैरे आहेत, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते. तर अशा गोष्टी आहेत इकडे, आणि ना खूप सुंदर आहे. लहान मुलांसाठी सगळ्यात बेस्ट आहे हे. जर तुम्हाला लहान मुलांना जर एन्जॉय करण्यासाठी, जर वन डे ट्रिपसाठी कुठे न्यायचं असेल तर एकदम बेस्ट असं हे डेस्टिनेशन आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवतेच पुढे बघा. इथे बघा ॲडव्हेंचर, जिथे तुम्ही मोठ्यांसाठी सुद्धा आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा आहे, पण शक्यतो अशा हे जे ॲडव्हेंचर आहे दोरीवरून चालण्याचं वगैरे ते मोठ्यांसाठीच आहे. लहान मुलं काही हे नाहीत करत, कारण लहान मुलं तर तुम्हाला माहितीच आहे घाबरतात. तर छान आहे हे. मोठ्या माणसांसाठी ना इकडे जास्त असं काही खेळण्यासारखं नव्हतं, पण आम्ही लहान मुलांच्याच गोष्टी अशा एन्जॉय करून कधीतरी आपलं बालपण पण जपावं, नाही का. खूप छान वाटत होतं बरं का, एकदम लहान झाल्यासारखं वाटत होतं आणि लहान मुलांसारखं एन्जॉय करायला खरंच खूपच भारी वाटलं. तर चला आता आपण वळत आहोत जंगल सफारीकडे. तर तुम्हाला पुढे व्हिडिओ एंडपर्यंत पाहायचा आहे, तुम्हाला समजेल जंगल सफारीमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. तर आता आपण फायनली लास्टला चाललेलो आहे जंगल सफारीमध्ये. तर जंगल सफारीमध्ये ना वेगवेगळे प्राणी आहेत. तर ते प्राणी त्यांचे स्टॅच्यूज आहेत, जिवंत प्राणी नाही आहेत. तर तुम्ही ना इथे पूर्ण जातानाचा इतका छान असा जमिनीच्या आतून जसा रोड असतो ना तसा रोड आहे.
आता त्याला काय म्हणतात ते मला पटकन आठवत नाही आहे, पण इतकं मस्त वाटतं ना तिथून जाताना. आणि हे प्राणी वगैरे आतमध्ये तुम्ही पाहाल ना तर खूपच सुंदर आहेत. आणि आता बघा इथून असं जाण्याचा मार्ग आहे आणि ते पूर्ण लाईटिंग्स लावल्यात, म्हणजे एकदम हॉरर मूवीमध्ये चालल्यासारखं वाटत होतं. आणि मी ते श्रद्धाला म्हणत होते, अगं माझा हात पकड, नाही तर मी आहे ना मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करताना पडायचे कुठेतरी अंधारात, एवढा तिथे अंधार होता. आणि इथे ना असे मोर वगैरे होते आणि नुसते इथे प्राणीच नव्हते, तर त्या प्राण्यांचे ना आवाज होते, तिथे साऊंड इफेक्ट्ससुद्धा लावलेले होते, त्यांचे साऊंड येत होते. म्हणजे प्रत्येक प्राणी कसा ओरडतो, त्याचा कसा आवाज असतो हे सुद्धा त्यांनी तिथे व्यवस्थित असं एकदम छान केलं होतं. म्हणजे पूर्ण ना आपलं जे ओरिजिनल जंगलमध्ये आपण जातो ना तसं फील इथे येत होतं. मोराचा सुद्धा बघा पिसारा कसा फुलतो आहे, तर इथे इतकं त्यांनी छान सगळं केलं आहे ना, एकदम मस्त सेटअप होता. आणि क्रिशूला ना हे सगळं बघून खूप आनंद वाटत होता. तर आता क्रिसमसचे दिवस आहेत आणि सुट्ट्यासुद्धा आहेत, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना घेऊन जर पाचगणी महाबळेश्वरच्या इकडे तुम्ही फिरायला जाणार असाल तर इकडे नक्की विजिट करा. म्हणजे 1 डे ट्रिपसाठी नाही म्हणता येणार, पण थोडासाच त्यांचा स्पेस आहे, स्पेस काही खूप मोठा नाही आहे, पण एक 3-4 तासाच्यासाठी जर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुम्हालासुद्धा असं थोडंसं चेंज म्हणून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तर खूप आहे मस्त आणि पाहण्यासारखं, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते जंगल त्यांनी अरेंज केलेलं आहे आणि वेगवेगळे सर्व प्राणी जे जंगलामध्ये असतात ते सगळेच इथे आहेत. मला इथलं सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटला ना तो मी तुम्हाला पुढे दाखवते. म्हणजे इतकं छान फील होतं ना इथे आल्यानंतर, एकदम छान थंडावा जसा जंगलात असतो ना तसाच एकदम मस्त हिरवीगार झाडी आणि एकदम प्रॉपर एकदम मस्त जंगलाचा फील येत होता. आणि ना क्रिशूला खरंच या गोष्टी खूप आवडल्या. त्यामुळे जर तुमच्या मुलांना ना प्राण्यांची ओळख करून द्यायची असेल ना तर हे ठिकाण जे आहे ना ते एकदम बेस्ट आहे, कारण इथे ना सगळेच प्राणी आहेत आणि जंगलाचा फील घेता घेता तुम्ही सगळ्या प्राण्यांची ओळखसुद्धा तुमच्या मुलांना करून देऊ शकता. एकदम बेस्ट आहे प्लेस. आणि तिकीट इथे मला वाटते 300 रुपीज होतं, काही फार तिकीट नाही आहे, म्हणजे पर पर्सन 300 होतं. लहानांचं तिकीट नाही आहे, म्हणजे 2 वर्षाच्या मुलांचं तर नाही आहे, त्याच्यावरच्या किती म्हणजे 2-3 वर्ष 4 वर्षापर्यंतच्या मुलांचं तिकीट आहे नाही आहे ते मला काही माहीत नाही. पण इथे कृषिकाचं तर तिकीट नव्हतं घेतलं, कारण 2 वर्षाच्या मुलांचं नाहीत घेत तिकीट तिकडे. तर अशा पद्धतीने ना वेगळे सगळे प्राणी होते आणि ते हालचाल करत होते, त्यांचे वेगवेगळे आवाज येत होते. म्हणजे जसे जसे त्या प्राण्यांचे आवाज आहेत ते सगळं इतकं छान त्यांनी डेकोरेट केलं होतं. प्राण्यांच्या पिल्लंसुद्धा होते छोटे छोटे, आणि माकडंसुद्धा असे जे झाडावर असतात ना फांद्यांना लटकलेले, तर तशा पद्धतीने सुद्धा सगळं म्हणजे इतकं सगळं प्रॉपर इथे आहे ना,
खरंच तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा छान फ्रेश वाटेल. आणि माझा आवडता पार्ट आता इथेच पुढे आहे, जिथे मगर्स तुम्हाला दिसतात ना, मगर वगैरे आहेत तिथेच. इथे बघा हा रोड जो दिसतोय ना, इथून पुढे गेल्यानंतर इथे धबधब्यामधून जसं पाणी पडतं ना, तसं पाणी पडतं. आणि हा पार्ट मला इतका आवडला, म्हणजे ना आम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गेलो होतो आणि हे पाण्याचं जे चिंचोडे अंगावर पडत होते ना, इतकं छान फील होत होतं, इतकं थंडगार आणि मस्त वाटत होतं, एकदम फ्रेश झालं एकदम. तर तुम्ही सुद्धा नक्की ते जाऊन एकदा व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. तर चला, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय फ्रेंड्स, टेक केअर.